अश्विन नंतर कोण तर वॉशिंग्टन, आणि वॉशिंग्टन नंतर तनुष कोटियन, सारांश जैन. आता तरी हेच ऑप्शन आहेत. तो पुलकित नारंग जो रेल्वेचा ऑफ स्पिनर होता, तो आता त्या स्पर्धेत मागे पडलाय गेल्या वर्षभरात. विशेषतः तनुष कोटियन मुंबईचा असल्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे ते मुंबई लॉबीचा उद्धार करायला परत सुरुवात झालेली आहे. कारण कर्णधार आहे, चीफ सिलेक्टर आहे, आणि प्लस मुंबई आहे. पण आता दुसरे ऑप्शन्स नाहीयेत. तुमच्याकडे हेच ऑप्शन्स आहेत. तनुष कोटियन अजूनही तो जेन्युइन लीड स्पिनर म्हणून खेळू शकतो का, याच्यावर प्रश्नचिन्ह आहे कुठल्याही लेवलला. ओके, तनुष कोटियनच्या बॅटिंग बद्दल काहीच प्रश्न नाही. त्याच्यामुळे तनुष कोटियन शिवाय तुम्हाला पर्याय नाही जर ऑफ स्पिनर लागला तर. पण गौरव, तुला गंमत सांगतो, एक 6 महिन्यापूर्वी ना आम्ही अश्विन वन ऑफ द ग्रेटेस्ट का म्हणून एक एपिसोड केला होता. तेव्हा मी म्हंटल होतं 6-7 महिन्यापूर्वी की म्हणजे मला तरी कोटियनच दिसतंय. तर मला कोटियन काय, तुम्ही मुंबईचे हे करता ते करता, ते मुंबई एवढं लॉबीचं प्रेम एवढं तसंच आहे हा ना तेच तेच मुंबईसाठी. एवढं 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 म्हणजे काय तुम्ही लोक काय करता, काय कोटियन. आणि तेव्हा तो ऑलरेडी रणजी ट्रॉफीचा बेस्ट प्लेअर ऑफ द सीझन होता. म्हणजे असं नाही की हे, म्हणजे काय तुम्ही अरे, काय आणि तुम्ही आता ते पण गेलं. आदित्य, हे सगळीकडे चालतं. इथे अजून कॉन्स्टन्सला घेतल्यानंतर सगळे तेच म्हणतायत की न्यू साऊथ वेल्सचा प्लेअर आहे, बॅगी ब्लू तुमच्या डोक्यावर बसली म्हणजे बॅगी ग्रीन आलीच. तसंच आहे इथे पण न्यू साऊथ वेल्सची लॉबी लोक भडकलेत की कॉन्स्टन्स काय 19 वर्ष, बाकीचे आहेत. आता बाकीचे मला कोण दिसत नाहीये, पण हे लॉबी पण आहे, इथे पण आहे.